हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता तुम्हाला वाचून दाखवतो. फ्लोरेन्स नावाची भविष्यवक्ता होऊन गेली आहे अमेरिकेमध्ये आणि तिने ह्या दासाबाबत, एका महापुरुषाबाबत, हे तर तुम्हाला वारंवार सांगण्याची गरज नाहीये कारण ते चांगलं वाटत नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. सगळी लक्षणं तुम्हाला सांगितली जातील. तिनं म्हटलंय की हे पहा, विश्वप्रसिद्ध भविष्यवक्त्या फ्लोरेन्सने भविष्यवाणी केली की तिसरं विश्वयुद्ध हे होणार नाही. ते भारताच्या प्रयत्नांनी टळून जाईल. एका दिव्य महापुरुषाच्या विचारधारेने भारतामध्ये काही आध्यात्मिक लोक सत्तेत येतील. त्या महापुरुषाचे अनुयायी त्यांच्या या नवीन विचारधारेला विश्वामध्ये पसरवतील. भारतच नाही तर पूर्ण विश्वातील लोक त्या विचारधारेनं प्रभावित होतील. भविष्यवक्त्या फ्लोरेन्सची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी. आता पहा, ही ती सगळंच दाखवतो. हीच ती बहीण जिचा फोटो आहे. हे चित्र बनवलंय ह्या पत्रिकेमध्ये. ही एक भगिनी खडी आहे या इथं. तिची दृष्टी स्पष्ट दिसत आहे. आता याच्या पुढे आपण अजून वाचूया, ज्याने खूप आनंद होईल. याची आम्ही छायाप्रत काढली आहे आणि काही खुणा करून ठेवल्या आहेत. अक्षरही छान आहे, चांगलं वाचलं जाईल. पाहूया. यातलं जास्त वाचणार नाही, आपल्या कामापुरतं वाचतो. ते आपण 53 वाचलं होतं. ते आपण 53 पृष्ठ आहे याचं, त्यावर वाचलं होतं. हे इथं 53 पृष्ठ आहे, इथे वाचलं होतं 53 पानावर. आता आपण इथे वाचू 54व्या पानावर. हे 54वं पान. आता पाहूया इथं काय लिहिलंय. प्रथम इथे असं लिहिलं आहे की हिच्या बहुतेक साऱ्या भविष्यवाण्या तिची इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांनी अमेरिकेसोबत युद्ध केलं, धोका उद्भवणार होता, तो टळला वगैरे अशा प्रकारचं. फ्लोरेन्सच्या एवढ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत की कोणीही त्यांच्या भविष्यवाणीवर शंका सुद्धा घेऊ शकत नाही. वैज्ञानिक सुद्धा त्यांची भविष्यवाणी सत्य होण्याने आश्चर्यचकित होतात. फ्लोरेन्सने आपल्या भविष्यवाणीमध्ये कितीतरी वेळा भारताचा उल्लेख केला आहे. द फॉल ऑफ सेन्सेशनल कल्चर नावाच्या आपल्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, सन 2000 येता येता प्राकृतिक संतुलन खूप भयानक पद्धतीने बिघडेल. म्हणजे लोकांमध्ये दुराचार, भ्रष्टाचार, हाहाकार, बेईमानी घर करून बसेल. लोकांमध्ये आक्रोशाची प्रबळ भावना होईल. दुराचार पराकाष्ठा पण होईल. पश्चिमी देशातील विलासित जीवन जगणाऱ्यांमध्ये निराशा, बेचैनी आणि अशांती निर्माण होईल. अतृप्त इच्छा अजून जोर पकडतील, ज्यातून त्यांची आपल्यातील कटुता वाढेल. चहूकडे हिंसा आणि अतिरेकी वातावरण असेल. गरीब लोक संपन्न व्यक्तींची संपत्ती हिसकावून घेतील असं वातावरण असेल आणि चहूकडे हाहाकार माजेल. आता पहा, आता ही भविष्यवक्ती म्हणत आहे की जर तो संत आला नसता तर अशी दशा भारताची झाली असती की लोक एक दुसऱ्यांना लुटायला लागले असते. आता तिने परत पुढे असं म्हटलं आहे की ह्या संताच्या विचारधारेमुळे ते घातक वातावरण टळून जाईल. पहा, असं वातावरण होईल आणि चहू बाजूला हाहाकार माजेल. असा हाहाकार होईल. परंतु भारतातून निर्माण होणारी एक नवी विचारधारा, भारतातून उठणारी एक नवी विचारधारा या घातकी वातावरणाला समाप्त करेल. ही विचारधारा वैज्ञानिक दृष्टीतून लोकांमध्ये सामंजस्य आणि आपापसातील भाईचारा आणि भाईचाऱ्याचं महत्त्व समजावून देईल. ती हे पण समजावून देईल की धर्म आणि विज्ञान यांच्यात आपसात विरोध नाही आहे.
आध्यात्मिकतेची उच्चता आणि भौतिकतेचं पोकळपण सर्वांसमोर उघड करील. आता पुण्यात्म्यांनो, हे तर चला, या भविष्यवक्त्यांचं एवढं तर काम समजून घ्या आपण. जसं परमात्म्याने विधान बनवलं, सूर्य आणि पृथ्वी बनवली, सगळी नक्षत्र बनवली आणि स्वतःच निश्चित केलं की समजा 6:20 सूर्योदय होईल. जर कोणी भूगोल खगोलाचा ज्ञाता मला सांगेल की फलाण्या तारखेला 6:20 सूर्योदय होईल, त्याने नाही सांगितलं तरी त्यावेळी तो होणारच होता, कारण त्या परमात्म्याने निर्धारित सिस्टीम बनवून ठेवलेली आहे. तर यांनी नाही सांगितलं तरी परमात्म्याने आधी बोलूनच ठेवलंय, निर्धारित दिवस ठरवून दिलेला आहे, त्यामुळे ते होणारच होणार आहे हे सांगतायत. तर त्यामुळे आपल्याला अजून गोल्डन चान्स आहे. सर्व पुण्यात्म्यांनी उशीर केला नाही पाहिजे. सगळे महापुरुष परत परत तेच सांगतायत. परमात्म्यांनी सांगितलं, सगळे संत म्हणतायत आणि हे भविष्यवक्ते सुद्धा सांगतायत, जे या देशाशी सुद्धा संबंधित नव्हते. आणि तरीही समजत नसाल तर तुम्ही बालकच आहात, बुद्धिहीन आहात. पहा, आता काय ना की जसं दास आपल्याला खूप वेळा समजावत आहे, प्रत्येक प्रवचनामध्ये जे परमात्म्याने सांगितलंय तेच दास आज परत सांगतोय. अजूनही माझी बरीचशी, बहुतेक जेवढी ही प्रवचनं होतात ती याच आधारावर होतात की आपण काय करीत आहात. तुम्ही इथे अरबपती बनलात, खरबपती बनलात, दुनियेला लुटून आणि ते सगळं सोडून गेलात. सर्व सोने की लंका थी व रावण से रणधीरम, एक पलक में राज विराजी जम के पड़े जंजीरम. चक्रवर्ती राजा होता, सगळ्या पृथ्वीवरती राज्य करत होता. आज उंदीर बनून एक बीळ खोदून त्यात राहतोय. व्यर्थ आहे सगळं. कहते राम रटत निर्धन भला, टूटी घर की छान व सुंदर महल किस काम के, जा भक्ती नहीं भगवान. तर इथे ते असं सांगू पाहत आहेत की ह्या माता भगिनीने असं सांगितलंय की त्या संताच्या विचारधारेनं आध्यात्मिकतेची उच्चता आणि या भौतिकतेचं पोकळपण उघड होईल. आणि हे होते तुमच्या समक्ष आणि सगळ्यांची आत्मा मानतीये याला की खरंच हे असं आहे. पहा, हे म्हणतायत की आध्यात्मिकतेची उच्चता आणि भौतिकतेचं पोकळपण सर्वांसमोर उघड करेल. मध्यम वर्ग त्या विचारधारेनं खूप प्रभावित होईल. तुम्ही या ठिकाणी जेवढे आला आहात, तुम्ही सर्वच्या सर्व मध्यमवर्गीय आहात, सगळेच. आणि पहा आता कसे प्रभावित होत आहात, कसे मानत आहात की दासाने जे बोलले ते फायनल आहे. ना कोणाला काही घेणं आहे ना देणं आहे. विवाह साध्या पद्धतीने करायचा आहे. आपण विवाहावर एवढा खर्च करतो आणि पुढे न जाणे किती कर्जाचा भार आपण वाहतो. जेव्हा ब्रह्मा विष्णू महेशचा विवाह केला होता दुर्गाने, ना कोणी वराड होतं ना वराती, ना कोणी जिलब्या बनवणारा होता, ना कोणी डीजे वाजवणारा होता. सरळ सरळ सांगितलं की हे घे बाबा, ब्रह्मा ही तुझी पत्नी सावित्री, आपलं घर थाट बेटा. लक्ष्मीला दिलं विष्णूला आणि सांगितलं की जा तुझं घर थाट. आणि शंकरजींना पार्वती दिली आणि म्हणाले जा, झाला विवाह. आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी बेमतलब आहेत ज्या आपण करतो. आपल्या डोक्यावर कर्जाचा भार वाढवून ठेवतो आणि या सोहळ्यात फुकट आणि व्यर्थ लुटले जातो. आता पहा, पोकळपण सर्वांसमोर उघड करेल. मध्यम वर्ग त्या विचारधारेनं खूप प्रभावित होईल. हा वर्ग समाजातील सर्व वर्गांना चांगल्या समाज निर्मितीसाठी उत्प्रेरित करेल. ही विचारधारा संपूर्ण विश्वात चमत्कारी परिवर्तन आणेल. मला आपल्या 6व्या अतींद्रिय शक्तीतून हे जाणवत आहे की ह्या विचारधारेला जन्म देणारा एक महान संत भारतात जन्मला आहे. हे पहा, इथे लिहिलंय, एका पत्रकाराने 1964 मध्ये फ्लोरेन्सला विचारलं होतं आणि 1980च्या सुरुवातीला व्यापक उलथापालथी होतील. 89-90 नंतर असे भूकंप येतील की न्यू जर्सीचा काही भाग आणि युरोपातील आणि एशियातील देशांची काही ठिकाणं भूकंपानं विदीर्ण होतील. काही जलमग्न होतील. तिसऱ्या महायुद्धाचा आतंक सगळ्यांच्या डोक्यामध्ये बसलेला असेल आणि ते ह्या युद्धाची तयारी करतील. परंतु भारतीय राजनेता नाही, ते संताकडे निर्देश करतायत.
तिसरं युद्ध ते समाप्त होईल. 1964 पर्यंत ती जिवंत होती. 1964 मध्ये तर ती तरुण होती. 10, 20, 30 वर्ष ती अजून जिवंत राहिली आणि आपले विचार सगळ्यांना सांगत राहिली. तिने त्यावेळीही सांगितलं होतं, 1964 मध्येही सांगितलं होतं की त्याचा जन्म झालेला आहे आणि तिला भविष्य दृष्टीतून दासाची आज वर्तमानातील जी स्थिती आहे तीही दिसत होती. हे पहा, मला आपल्या 6व्या अतींद्रिय शक्तीतून म्हणजे अंतर्प्रेरित शक्तीतून हे जाणवत आहे की ह्या विचारधारेला जन्म देणाऱ्या त्या महान संताने भारतात जन्म घेतलेला आहे. त्या संताच्या ओजस्वी व्यक्तिमत्वाचा प्रभाव सगळ्यांना चमत्कृत करेल. त्याची विचारधारा अध्यात्मच्या कमी होत जाणाऱ्या प्रभावाला पुन्हा नवी स्फूर्ती देईल. चहूकडे आध्यात्मिक वातावरण होईल. दास परत सांगतोय की जर परमात्मा ह्या दासच्या माध्यमातून परत आपली यथार्थ भक्ती प्रारंभ नाही केली तर येणाऱ्या 50 वर्षांनंतर हिंदुस्थानात कोणी राम म्हणायला सुद्धा उरणार नाही. असा हाहाकार माजेल की यात हेच म्हटलं आहे की परत खाली जात चाललेल्या आध्यात्मिक क्षेत्राला हा पुन्हा उभारी देईल, असा याचा भावार्थ आहे. त्या संताच्या ओजस्वी व्यक्तिमत्वाचा प्रभाव सगळ्यांना चमत्कृत करेल. त्याची विचारधारा अध्यात्मच्या कमी होत जाणाऱ्या प्रभावाला पुन्हा नवी स्फूर्ती देईल. चहूकडे आध्यात्मिक वातावरण होईल. संताच्या विचारधारेनं प्रभावित झालेले लोक विश्वाच्या कल्याणासाठी पश्चिम दिशेकडे निघतील. हळूहळू एशिया, युरोप, अमेरिका यांच्यावर पूर्णपणे प्रभाव पाडतील. त्या संताच्या विचारधारेने पूर्ण विश्व प्रभावित होईल. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतील. पाश्चिमात्य देशातील लोक त्यांना ईसा, पाश्चिमात्य देशातील लोक अमेरिका, इंग्लंड इत्यादी त्यांना ईसा, मुसलमान त्यांना एक सच्चा रहनुमा आणि आशियातील लोक त्यांना देवाचे अवतार मानतील. त्या महान संताच्या विचारधारेनं बौद्धिक क्रांती होईल. बौद्धिक म्हणजे चांगली, बुद्धिमान लोक त्याच्या सोबत असतील. पहा, बुद्धिजीवी लोकांची विचार पद्धती बदलेल. जे हे इंग्रजी जाणणारे मोठमोठे अधिकारी आहेत यांना देखील विचार करावा लागेल की तुम्ही करताय काय आणि करायला काय पाहिजे होतं. बुद्धिजीवी लोकांची विचार पद्धती बदलेल. त्यांच्यात ईश्वराबद्दल श्रद्धा आणि विश्वास याचे कोंब फुटतील. फ्लोरेन्सच्या मते त्या संताने भारतात जन्म घेतलेला आहे. ती ह्या संतावर खूप प्रभावित होती. आपलं एक दुसरं पुस्तक गोल्डन लाईट ऑफ न्यू एरा यातही तिने लिहिलंय की जेव्हा मी ध्यानस्थ बसते तेव्हा नेहमीच एका संताला पाहते. गौरवर्णीय म्हणजे गौरवर्णीय. त्या संताच्या ललाटावर एक वेगळंच तेज असतं. त्यांच्या ललाटावर आकाशातून एका नक्षत्राच्या प्रकाशाची किरणे निरंतर वर्षाव करत राहतात. आता पुण्यात्म्यांनो, आता पहा, ही अशा प्रकारे येते ही किरणशलाका. जशी परमात्मा बसलेत सतलोकात, तिथून ह्या दासाच्या वरती ही आपली अशी किरणशलाका सोडली आहे. इथून आकाशातून येतीये आणि दासावरती परमात्म्याची शक्ती निरंतर बरसत आहे. त्यातूनच पुढे आपल्याला कनेक्शन दिलं जातंय. आता त्यालाच ही भगिनी म्हणत आहे फ्लॉरेन्स, आपल्या दिव्य दृष्टीने पाहून की त्याच्या वर मस्तकावर म्हणजे त्याच्या डोक्यावर वरून आकाशातून नक्षत्रातून एक लाईट निरंतर येतो आहे जो त्याच्या मस्तकावर बरसतो आहे आणि तीच शक्ती पुढे आपल्यामध्ये जात आहे. पहा, जेव्हा मी ध्यानस्थ बसते तेव्हा नेहमीच एका संताला पाहते. गौरवर्णीय. आता पहा, इथं थोडंसं लिहायचं विसरलेत. मग या भक्तांनी आपलं ज्ञान एका पुस्तकात सांगितलं आहे. हे पहा, एक दुसरं पुस्तक गोल्डन लाईट ऑफ न्यू एरा हे एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकाच्या आधाराने भक्तांनी एका वेबसाईटवरून हे घेतलं आहे. एका वेबसाईटवरून ही इंग्रजीमध्ये आहे तिची वाणी. ती अशा प्रकारे ही पहा, हेच आहे. आय कॅन क्लिअरली व्हिज्युअलाइज अ गोल्डन एरा डिव्हाइन. ती म्हणते मी पाहत असते. हे पहा, ह्या इथे आहे. जे हिंदी तिने केलंय ते इथे आहे. व्हेन आय एंटर ग्रेट फ्लाइट्स ऑफ मेडिटेशन, आय व्हिज्युअलाइज, मी पाहते
ही काय म्हणते भगिनी की जेव्हा मी ध्यानाच्या गहन उंचीला स्पर्श करते, म्हणजे जेव्हा मी वरती उड्डाण करत असते ध्यानामध्ये, तेव्हा मी काय पाहते बघूया. When I enter great flights of meditation, I visualize such a great Sant who is fair-skinned. fair-skinned म्हणजे गोऱ्या वर्णाचा, गौर वर्णाचा, with white hair, त्याचे केस सफेद असतील, and without a beard and mustache. तो बिना दाढी मिशीचा असेल. आणि त्याचे सफेद केस असतील. दासाच्या ह्या वयाला ती त्या दिव्य दृष्टीने पाहत होती की त्यावेळी तो कसा दिसेल. आता त्याचाच अंश त्याने ह्या इथे थोडासा कमी अनुवाद केलेला दिसतोय, विसरला असेल. तिने आपलं दुसरं पुस्तक गोल्डन लाईट ऑफ न्यू एरा मध्येही लिहिलंय, जेव्हा मी ध्यानस्थ बसते तेव्हा मी नेहमीच एका संताला पाहते गौरवर्णाच्या. इथे लिहायचं विसरली की त्याचे सफेद केस होते आणि बिना दाढी मिशीचा तो होता. आता खरं तर काय आहे की हे कोणी पत्रकाराने ती जे काही बोलली ते स्वतःच्या पद्धतीने लिहून काढलं आहे. तर या लोकांचा दृष्टिकोन होता कुठल्या दुसऱ्या संताकडे की तो असू शकतो. यात लिहिलं आहे की श्रीराम शर्मा असू शकतो या इंग्रजी पत्रकात. जसं की गीतेचं मूळ तर खरं आहे, मूळ पाठ गीतेचा अनुवादकर्त्यांनी आपल्या पद्धतीने श्रीकृष्णावरती टाकलं की श्रीकृष्ण सांगतोय गीता. तर हे लोक असं इथे माहिती असून सोडलं की त्याचे सफेद केस असतील आणि बिनदाढी मिशीचा असेल, म्हणून या इथे असं सोडून दिलं. त्या इंग्लिश पत्रकात मात्र अगदी स्पष्ट लिहिलंय. ती तिने स्वतः सांगितलेली भविष्यवाणी आहे स्वतःच्या भाषेत. या इथे पहा. जेव्हा मी ध्यानस्थ बसते तेव्हा नेहमीच मी एका संताला पाहते गौरवर्णाच्या. त्या संताच्या ललाटावर एक वेगळंच तेज दिसतं. त्याच्या मस्तकावर, ललाटावर आकाशातून एका नक्षत्राची प्रकाश किरणे निरंतर बरसत राहतात. मी पाहते की तो संत आपली कल्याणकारी विचारधारा आणि आपले सच्चरित्र प्रबळ अनुयायांच्या शक्तीने संपूर्ण विश्वात नव्या ज्ञानाचा प्रकाश फैलावत आहे. आपण पाहत आहात बंदी छोडची मुलं कुठं कुठं जाऊन, कुठपर्यंत जाऊन, दूर दूर जाऊन आज प्रचार करतायत परमेश्वराच्या ज्ञानाचा. तो संत आपली कल्याणकारी विचारधारा आणि आपले सच्चरित्र प्रबळ अनुयायांच्या शक्तीने संपूर्ण विश्वात एक नवा ज्ञान पसरवत आहे. ते संत आपली शक्ती निरंतर वाढवत आहेत. त्यांच्यात इतकी शक्ती आहे की ते प्राकृतिक परिवर्तन सुद्धा करू शकतात. ते आपलं काम वैज्ञानिक पद्धतीने करतील. त्यांच्या कृपा आणि प्रयत्नांनी मानवीय सभ्यतेमध्ये नवी जागृती येईल. विश्वातील संपूर्ण जनसमूहामध्ये नव्या चेतनेचा संचार होईल. लोकशक्तीचं एक नवं रूप सगळ्यांच्या समोर येईल, जे सत्ताधाऱ्यांच्या मनमानी पद्धतीवर अंकुश लावेल. जे राजा लोक आपली मनमानी आणि बकवास करतात त्यांना त्या संताचे अनुयायी विवश करतील की बंदी बनून राहा, बकवास खूप दिवस केलीत तुम्ही. विश्वातील समस्त जनसमूहामध्ये एक नवी चेतना संचार करेल. लोकशक्तीचं एक नवं रूप सगळ्यांसमोर येईल, जे सत्ताधारी यांच्या मनमानी वागण्यावर अंकुश लावेल. राजकारण्यांवरती मनोचिकित्सक आणि संमोहन कलेचे विश्वप्रसिद्ध ज्ञानी डॉक्टर मोरे बर्स्टीन यांची फ्लोरेन्स बरोबर चांगली मैत्री होती. एकदा फ्लोरेन्सने त्यांनाही म्हणाले होते की डॉक्टर, ती वेळ खूप वेगाने जवळ येत आहे जेव्हा सत्तालोलूप राजनेत्यांची अपेक्षा आपल्यासारख्या समाजसेवकांच्या गोष्टी समाज अधिक लक्ष देऊन ऐकेल. 21वे शतक येता येता एक नवी विचारधारा संपूर्ण विश्वाला प्रभावित करेल. प्रत्येक राष्ट्रात सच्चरित्र, धार्मिक लोकांचं संघटन लोकांच्या डोक्यात बसलेल्या चुकीच्या मान्यतांना बदलेल. ही विचारधारा भारतातून प्रस्फुटित होईल, भारतातून निघेल आणि विश्वातील सर्व देशांमध्ये पसरेल. मी त्या पवित्र स्थानावर एका प्रचंड तपस्व्याला पाहत आहे, ज्याचं तेज खूप वेगाने पसरत आहे.
मनुष्यातील निद्रिस्त देवत्वाला जागवण्यासाठी आणि पृथ्वीवर स्वर्ग बनवण्यासाठी हा संत दिवसरात्र प्रयत्न करीत राहील. एका पत्रकाराने 1964 मध्ये फ्लोरेन्सला विचारलं होतं की काय ती विश्वाचं भविष्य सांगू शकते. फ्लोरेन्सने याबाबत उत्तरात म्हटलं होतं की 1980 मध्ये हे होईल, 1980 मध्ये हे होईल, 1990 मध्ये, असं सगळं तिने सांगितलं होतं. पुढे काय म्हटलंय, तिसरं विश्वयुद्ध सुरू होईपर्यंत भारताच्या शासनाची सत्ता, ती म्हणतेय की विश्वयुद्धाचा आतंक सगळ्यांच्या डोक्यामध्ये बसून राहील आणि भारतीय राजनेता आपला प्रभाव आणि बुद्धीने तिसरं विश्वयुद्ध टाळण्यात यशस्वी होतील. तिसरं विश्वयुद्ध सुरू होईपर्यंत भारताच्या शासनाची सत्ता आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांच्या हातात असेल, म्हणून त्यांच्या प्रभावाने विश्वयुद्ध टळेल. ते शासक एका महान संताच्या ओजस्वी आणि क्रांतिकारी विचारधारेनं प्रभावित होतील. ते त्या संताच्या प्रती अशा प्रकारे समर्पित होतील जसे वॉशिंग्टन स्वतंत्रता आणि मानवतेच्या प्रती समर्पित होते. न्यूजर्सीमध्ये राहणारी, न्यूजर्सी एक शहर आहे अमेरिकेत, न्यूजर्सीमध्ये राहणारी फ्लोरेन्स खरंच एक विलक्षण महिला होती. एकदा नेबेल नावाच्या एका व्यक्तीने, यात पत्रकाराला असं सांगायचं आहे की असं दाखवतो आहे की एक पत्रकार होता अमेरिकेचा आणि तो तिची मुलाखत घेत होता आणि ती मुलाखत टीव्हीवर चालू होती, डायरेक्ट लाईव्ह. तर तो विचारत होता की तुम्ही एका संताच्या बाबतीत तर खूप काही सांगताय, पण माझ्या बाबतीत काही सांगा ना. हे प्रकरण एवढंच आहे, त्याला न वाचताही मी तुम्हाला पटकन सांगून टाकतो म्हणजे वेळ जाणार नाही. तर फ्लोरेन्स म्हणाली की तुझ्याविषयी सांगू. त्याचा उजवा हात घेतला आणि म्हणाली की तुम्ही जे आहात कुठल्या दुसऱ्या राज्यात सुद्धा प्रचार प्रसार कराल. तो म्हणू लागला की यात असं लिहिलंय की मी असं करू शकत नाही, तू माझी चेष्टा करतीयस, टिंगल करतीयस माझी. जर ह्या मुलाखतीला माझे सहकारी ऐकत असतील, माझे बॉस मला नोकरीवरून काढून टाकतील, दुसऱ्या राज्यात प्रसार वगैरे नाही करणार पण माझी नोकरी मात्र जाईल, तू काय चेष्टा करतीयस. त्याच वेळी माझ्या मुख्य कार्यालयातून मला फोन आला. तो माझ्यासाठीच होता. मी उचलला. माझा बॉस बोलत होता की तू घेत असलेली मुलाखत मी पाहतोय. मी हैराण झालोय. आम्ही निश्चय केलाय तुला न्यूयॉर्कमध्ये प्रचार प्रसारासाठी पाठवायचंय. उद्याच ते जाहीर करून टाकू. फायनल झालंय. मी हैराण झालोय. मी ती मुलाखत ऐकतोय की या फ्लॉरेन्सला कसं काय समजलं आणि तू लवकर ये, तुला तिकडे पाठवायचंय. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मुलाखत घेणारा असं सांगतोय की इतकी सत्य भविष्यवाणी होती, ती ज्या संताबाबत म्हणतीये ती भविष्यवाणी खोटी नाही होऊ शकत. आता पहा, आता या ठिकाणी पहा, हे मी सोडून दिले, इथं तेच तो सांगत होता. टीव्ही कार्यक्रमादरम्यान तिला विचारलं. मी म्हणालो, तो पत्रकार सांगतोय, तुम्ही भारतात जन्म घेतलेल्या संताविषयी तर कायम सांगत असता, मी स्वतःविषयी सुद्धा काही जाणून घेऊ इच्छितो, सांगा ना. फ्लोरेन्सने त्याचा उजवा हात पकडला आणि म्हणाली, तुम्ही लवकरच एका दुसऱ्या राज्यात प्रसारणासाठी जाणार आहात. नेबेल हे एका प्रसारण सेवेचे ते कर्मचारी होते, प्रसारण सेवेचे. यावर ते हसू लागले. काही क्षणांनी ते म्हणाले, तुम्ही माझी छानच चेष्टा करता. जर माझ्या कंपनीचे कोणी अधिकारी हा कार्यक्रम पाहत असतील तर मी दुसऱ्या राज्यात जाईन की नाही माहिती नाही, पण लगेच मात्र मला कंपनीतून काढून टाकतील. तर शेवटी घोषणा असं लिहिलंय त्याने की तिथे आता म्हणतायत की नेबेलने जेव्हा फोन उचलला तेव्हा त्याला सांगितलं की आपण न्यूयॉर्कहून प्रसारणाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तिथे तुम्हालाही पाठवलं जाईल. आत्ता मात्र ही गोष्ट गुप्त ठेवा. याची घोषणा उद्या होईल. मी फ्लोरेन्स बरोबर तुमची मुलाखत टीव्हीवरती पाहत होतो. तो बॉस म्हणतोय, फ्लोरेन्सने तुमच्या बाबतीत जे सांगितलंय ते पूर्ण सत्य आहे. आश्चर्य वाटतं की ही गोष्ट तिला कशी समजली. नेबेल फ्लोरेन्सच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. आता त्या तरुणीमध्ये इतकी सत्य भविष्यवाणी ती सिद्ध केली याने आणि तिनेच या संताविषयी सांगितलंय. आता पुढे पाहूया. काही पत्रकारांनी त्यांना एकदा विचारलं होतं की ती भविष्याला कसं पाहते आणि गायब व्यक्ती आणि वस्तूंचा पत्ता तिला कसा लागतो. तर फ्लोरेन्सने सांगितलं, मला स्वतःलाच माहिती नाही की हे सगळं कसं घडतं.
मी भविष्याच्या बाबतीत एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगत आहे. परत परत सांगत होती ती की 20व्या शतकाच्या अखेरी भारतवर्षातून 1997च्या आसपास एक प्रकाश निघेल. हा प्रकाश संपूर्ण दुनियेला त्या दैवी शक्तींबाबत जाणकारी देईल जी आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना एक रहस्य बनून राहिली होती. एका दिव्य महापुरुषाद्वारे हा प्रकाश संपूर्ण विश्वात पसरेल. तो सगळ्यांना सत्मार्गावर चालण्याची प्रेरणा देईल. संपूर्ण दुनियेत एका नव्या विचाराची ज्योती पसरेल. जेव्हा मी ध्यानावस्थेत असते तेव्हा नेहमीच हा दिव्य महापुरुष मला दिसतो. फ्लोरेन्सने पुन्हा पुन्हा या संत आणि दिव्य महापुरुषाचा उल्लेख केला आहे. त्याबरोबरच हे पण सांगितलं की उत्तर भारतवर्षामध्ये एका पवित्र स्थानावरती तो आहे, बरवालामध्ये. हे पुण्यात्म्यांनो, आता समजदाराला इशारा पुरेसा असतो. आपलं कल्याण करा, जितक्या उशिरा याल तितकाच पश्चाताप होईल. हा एक गोल्डन चान्स आहे. ही सुवर्ण वेळ तुम्हाला प्राप्त झाली आहे, त्याचा लाभ घ्या. सत्साहेब. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार, कुळाचे मालक कबीर साहेबजी, कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेने तुम्ही सत्संग ऐकायला उपस्थित झाला आहात. सत्संगाने आपल्याला माहीत होते की आपण मनुष्य जीवन प्राप्त करून काय काय कार्य करत आहोत, काय करायला पाहिजे, आपले इथे उद्दिष्ट काय आहे जन्माचे व मरणाचे, आपण इथे किती भयंकर यातना सहन करत आहोत, किती आपल्याला कष्ट पडतात, किती संकटे येतात, आपत्ती येतात, नैसर्गिक संकटे पण येतात, आणि आपण इथे कोणत्या कारणाने राहत आहोत याची माहिती सत्संगाने होते. आणि सत्संग केवळ कबीर परमेश्वरांनीच येऊन सांगितला आहे, ऐकवला आहे. परमेश्वर कबीरजींशिवाय दुसऱ्या कोणाकडे हा सत्संग नव्हता. आणि कबीर परमेश्वरांनी हा जो सत्संग अर्थात तत्वज्ञान स्वतः येऊन सांगितला होता आणि मग तो लिपिबद्ध केला गेला, ज्याला सूक्ष्म वेद म्हणतात, ज्याला सच्चिदानंद घनब्रह्मांची वाणी म्हणतात, जिला कबीर वाणी म्हणतात. त्या कबीर वाणीमध्ये हा सत्संग आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या सद्ग्रंथात सद्ग्रंथ लिहिला होता, दुसऱ्या सद्ग्रंथात सूक्ष्मवेद सोडून त्याला आपले गुरुजन समजू नाही शकले. जे तत्वज्ञान त्यात विद्यमान होते, आपल्या पवित्र हिंदू धर्माचे जे गुरुजन होते, ते त्या सद्ग्रंथांना योग्य समजू शकले नाहीत. त्यामुळे ते आपल्याला सत्संग नाही सांगू शकले. सत्संगाचा अर्थ होतो सतचे अनुसरण, सत्ज्ञानाची प्राप्ती, आणि मग त्याच्याप्रमाणे सत्साधना क्रिया आपली असेल तर आपण सत्संग करत आहोत, सत्याची साथ करत आहोत. याच्या व्यतिरिक्त आपण सत्संग नाही करत आहोत, नाही ऐकत आहोत, आणि नाही आपण सत्संग सत्याबरोबर चालत आहोत. ज्या कारणाने आपली इथे जन्म आणि मृत्यूची ही व्यवस्था समाप्त झाली नाही. आणि जोपर्यंत जन्म आणि मृत्यू राहील, जीवाला शांती नाही मिळणार. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलं आहे की अर्जुन, तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच परमेश्वराच्या कृपेने तुला सनातन परमधाम, परमशांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. परमशांती आणि आपल्या शरणाच्या बाबतीत सांगत आहे की जर माझ्या शरणात राहायचे असेल तर गीतेचे अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 व 7 मध्ये माझ्यात भाव असणारा बन, माझ्यावर श्रद्धा ठेव, अन्य देवतांची पूजा सोडून दे,
फक्त माझीच भक्ती कर, माझ्यात मन लावून राहा, माझ्यावर भाव ठेव आणि माझेच स्मरण कर आणि युद्ध पण कर. माझ्या शरणी राहण्याचे हे कार्य आहे की युद्ध पण करायला लागेल. तर युद्ध जिथे होईल तिथे शांती नावाची वस्तू नाही. मग म्हणतो की जर तुला परमशांती पाहिजे तर तू त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनेच तू परमशांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. आपल्याविषयी सांगतो गीता ज्ञानदाता गीताध्याय नंबर 2 श्लोक 12 गीताध्याय नंबर 4 श्लोक 5 व 9 गीताध्याय नंबर 11 मंत्र 2 म्हणतो की माझे व तुझे खूप जन्म होऊन गेले आहेत, तू जाणत नाहीस, मी जाणतो. याने सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता पण जन्म आणि मृत्यूच्या दीर्घ रोगाने ग्रस्त आहे आणि जोपर्यंत जन्म मृत्यू आहे परमशांती नाही मिळू शकणार. यासाठीच श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 हे स्पष्ट केले आहे की उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष आहे. याच्या वरच्या बाजूला जी मुळे आहेत ती समजा मूळ मालक आहे, पूर्ण ब्रह्म आहे, सच्चिदानंद घनब्रह्म, जो सगळ्यांचे धारण पोषण करतो, सगळ्यांचे पालन करतो आणि ज्याच्यापासून सगळ्या ब्रह्मांडांची उत्पत्ती झाली आहे. जसे मुळापासून म्हणजे मुळापासूनच झाडाला आहार प्राप्त होतो आणि मुळामुळेच रोप वृक्ष बनतो, फळतो, फुलतो. वरती मूळ तर तो दिव्य परमपुरुष आहेत, परम अक्षर ब्रह्म आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत आणि तिन्ही गुणरूपी खाली लटकलेल्या शाखा आहेत. मधला जो भाग आहे खोड व मोठी फांदी व तिच्या फांद्या, तर याच्याविषयी गीता ज्ञानदाता अल्पज्ञता सिद्ध करत आहे की मला याचे पूर्ण ज्ञान नाही आहे. गीताजी अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 2 म्हटले आहे की तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. मग 3 म्हटले की हे या संसार रूपी वृक्षाच्या जे याची माहिती मी नाही ठेवत किंवा विचार काळाचा अर्थ आहे की जे तुझे व माझे गीतेचे डिस्कशन चालू आहे, विचार मंथन चालू आहे, यात मी नाही सांगू शकणार कारण याच्या आधी व अंत याचे मला ज्ञान नाही. यासाठी गीताध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 म्हटले की तू सर्व त्या तत्वदर्शी संताकडे जाऊन त्या परमात्म ज्ञानाला समजून घे. ते तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म्या विषयी माहिती देतील, त्या परमाक्षर ब्रह्मची पूर्ण डिटेल सांगतील. जेव्हा तुला तो तत्वदर्शी संत भेटेल, गीताजी अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 3 व 4 हे स्पष्ट केले आहे. त्यानंतर त्या तत्वज्ञान रूपी शस्त्राने त्या अज्ञानरूपी अंधकाराला दूर करून म्हणजेच तत्वज्ञानाला समजून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यावर साधक पुन्हा परतून संसारात नाही येत आणि त्याच परमेश्वराकडून सर्व संसाराची म्हणजे संसार रूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे. अर्थात त्याच परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केलेली आहे आणि त्याच परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. मी त्यालाच शरण आहे आणि त्याचीच भक्ती केली पाहिजे. गीता ज्ञानदाता सांगत आहे की मी पण त्यालाच शरण आहे, त्याचीच भक्ती करत आहे. गीताध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 तर सांगत आहे की तू सर्वस्व भावाने त्याला शरण जा, ज्याच्या कृपेने तुला परमशांती व सनातन परमधाम प्राप्त होईल. आणि गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 63 म्हटलं आहे की हे गीतेतील गूढाहूनही गूढ रहस्य आहे, गुप्ताहूनही गुप्त ज्ञान तुला ऐकवलंय. तू जसे योग्य वाटेल तसे कर. मला शरण राहायचे असेल तर जन्म मृत्यू तुला देखील व मला देखील, पण शांती नावाची गोष्ट नाही, युद्ध करावे लागेल. आता निर्णायक ज्ञान नावाची गोष्ट चालू आहे गीतेमध्ये. 18वा अध्याय शेवटचा अध्याय आहे, शेवटचे श्लोक चालू आहेत जवळजवळ. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकामध्ये हे स्पष्ट केले आहे की तू आता त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनेच तू परमशांती व सनातन परमधामाला प्राप्त होशील.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? विजयलक्ष्मी प्रकाश मुळे. आपण कुठून आलात? कोल्हापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 26 एप्रिल 2003. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक 18व्या वर्षापासून मी एकनिष्ठ देवी उपासक होते. त्यानंतर समर्थ जय रघुवीर समर्थांची बैठकी केल्या 7 वर्ष आणि काय असेल ते घरगुती पारंपरिक पूजा. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? 2003 साली पाडव्या दिवशी TV लावलेला होता आणि त्यामध्ये आस्था चॅनलवर संत रामपालजी महाराजांचं सृष्टीरचना हे चाललेलं होतं आणि त्यातून मला कानात जशी वीज कवंदावी अशी सृष्टीरचनेचे काही रहस्य कळत गेली आणि मी एकनिष्ठ होऊन ते पाहत बसले. पुढे ते मला एवढं अट्रॅक्शन झालं की हे ज्ञान मी देवीचं किंवा पारंपरिक ह्याचं जितकं शोधलं तिथं हे काहीच नसलेलं हे कसं काय रहस्य आहे, हे कुठलं काय एवढं महान ज्ञान आहे, हे उत्सुकतेने मी दुसऱ्या दिवशी लावत राहिले. महिनाभर मी अशीच लावत राहिले. तर त्यातून मला संत रामपालजी महाराजांनी सृष्टीरचना आणि देवी देवतांचं ब्रह्मा विष्णू महेश यांचं उत्पत्ती स्थिती लय या सगळ्यांचा संदर्भ मला उलगडत गेला आणि ते जे सांगतील भगवद्गीतेतील वेदातील श्लोकासहित भगवद्गीतेतील ते मी पाठपुरावा करून लगेच मी काढून पाहत असल्याने मला त्यांचा प्रत्येक ह्याच्याशी हे संपर्क संदर्भ लक्षात यायला लागला. त्यानंतर मी जवळजवळ 31 दिवस मी पाहिलं. नंबर्स असे वर जात होते. मी ते नंबर हे केले आणि तात्काळ गुरुजींना तिथं बंदीछोड संत रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये मी फोन नंबर लावला. मग माझा पूर्ण पत्ता त्यांनी नमूद करून घेतला आणि त्यांनी माझ्या घरच्या पत्त्यावर 5व्या 6व्या दिवशी गहरी नजर गीता में आणि परिभाषा प्रभू की अशी एवढी मोठी 700 पानाची 2 पुस्तकं कुरिअरनं पाठवली आणि ती पुस्तकं पाहताच माझा आनंद गगनात मावेना. मग ती पुस्तकं मी ज्या क्षणी हातात पडली ती गॅलरीत जाऊन जवळजवळ गहरी नजर गीता में 75 पानं एकदमात वाचली. तर ते जे सत्यज्ञान आहे त्याचा थोडासा मला कानोसा यायला लागला आणि मी त्यात सगळी पुस्तकं मनापासून वाचू लागले. मी त्यानंतर मला उत्सुकता लागली की हरियाणा येथे जाऊन संत रामपालजी महाराज यांच्याकडून ते नामदीक्षा घ्यावी. मग त्याप्रमाणे माझ्या मनाचा मी घरी बोलून दाखवला. त्याप्रमाणे माझ्या भावाने मला नेण्याचं आश्वासन दिलं आणि जवळजवळ 15-20 दिवसात तिकीट काढली पूर्ण त्यांच्या फॅमिलीची आणि माझ्या फॅमिलीची. त्यांच्या फॅमिलीला सांगितलं चला दिल्ली बघायला आणि आमच्या फॅमिलीला चला म्हटले नाम घेऊन या आपण संत रामपालजी महाराजांना भेटून येऊ. मग त्याप्रमाणे आम्ही निघालो. तिथं पोचल्यानंतर गेल्यानंतर आम्हा सगळ्यांना आत घेऊन गेल्या आणि गुरुजींनी तिथं बसवलं, पाणी वगैरे पाजवलं, बघितलं. मग गुरुजींना पाहता क्षणी एवढे TV वर दिसत होते ते तेजपुंज, गोरे पान, सुंदर त्यांची नखं. तर ते प्रत्यक्षात बघितल्यावर ते इतके तेजपुंज की ते मला डोळ्याला माझ्या भावून एकदम मी आश्चर्यचकित झाले की हे माझे जन्मोजन्मांतरी हे ओळखीचे आहेत हे असं मला आतून भाव होत होता. आणि त्यांनी गोड बोलून आमची विचारपूस केली. बैठो म्हटले नाम दीक्षा लेव. नाम घेतलो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सत्संग आपण ऐकत होतात आणि आपल्यामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की हे ज्ञान काय आहे आणि मोक्षाचा मार्ग काय सांगत आहेत, त्याचप्रमाणे देवीदेवतांची स्थिती काय आहे आणि शास्त्रोक्त मंत्र काय आहे याबद्दल आपल्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. म्हणून आपण थेट बरवाला या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये फोन लावला आणि तेथून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आपल्या घरी जे पुस्तकं आलेत, संत रामपालजी महाराजांनी जे पुस्तकं पाठवले त्या पुस्तकांचंसुद्धा आपण अध्ययन केलं आणि त्यातून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी हा आपल्या मनाने निर्धार केला. म्हणून आपण आपल्या सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान वास्तविक रूपामध्ये ज्या पुस्तकांद्वारे ते सांगत आहेत आणि प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी आश्रमात गेले तर ते ज्ञान आणि ती जी त्यांची जी शिकवण आहे ती वास्तविक रूपात तशीच आहेत का की त्याच्यामध्ये काही बदल आहे? अगदी तसंच आहे आणि ते जे सांगतात
तीच भक्ती वास्तविक सत्य तेच देतात. ज्या देवीदेवतांची पारंपरिक आपण भक्ती केलेली आहे त्याच सगळ्या देवीदेवतांचे ते मंत्र देतात आणि ते मंत्र घेतलेल्या क्षणापासून आपल्याला पूर्णपणे समाधान मिळायला तात्काळ लगेच प्रचिती यायला सुरू होते. आणि याचे अनुभव म्हणा किंवा प्रचिती म्हणा त्या दुसऱ्या दिवशीपासून त्याच दिवसापासून यायला लागलेले आहे. आज तागायत अनबिलिव्हेबल अशा प्रचित्या आणि अनुभव आहेत की ते सांगतात ऐकणारे थकतील पण मी नाही थकणार. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये जाऊन आपण प्रत्यक्षात त्यांचा अनुग्रह घेतला आणि त्यांचे जे वचन आहेत जे पुस्तकामध्ये जसे आहेत तसेच ते तिथे समाजाला ज्ञान देत आहेत आणि त्या ज्ञानामध्ये बरेचसे असे समाजाला अनुभव येतात, लाभ प्राप्त होतात. आणि आपण सुद्धा सांगितले की आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये इतके लाभ झाले की आपण सांगताना थकणार नाही, परंतु ऐकणारा ऐकून थकेल. तर आम्हीसुद्धा ह्या लाभांना ऐकू इच्छित आहेत. तर मी आपल्याला प्रार्थना करतो की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ झालेत. माझ्या फॅमिलीमध्ये मी एकटीने मनापासून नाम घेतलं होतं. बाकीच्यांना ह्या गोष्टीचा गंधही नव्हता. उदाहरणार्थ माझी वहिनी, माझे मिस्टर यांना यातलं काय माहिती नव्हतं. ते पारंपरिक भक्तीमध्ये गणपती, दसरा, दिवाळी यात ते रंगून गेलेले होते. आणि मला ते गुरुजींनी बोलवून सांगितलं होतं की बेटा कुछ भी हो जाए, दुनिया इधर की उधर हो जाए, पण ये मंत्र नहीं छोड़ना. आपल्या संस्कारामध्ये एक आहे की आज्ञापालन जे आहे ना त्याप्रमाणे माझ्यापेक्षा वरिष्ठ जे कोण आहेत त्यांचं मला एक छंद होता की मी वडिलांधाऱ्यांची मी आज्ञा पाळायची. मग गुरुजींनी हे सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं बंद करून मी फक्त गुरुजींचं जे काय दिलेलं आहे नामस्मरण 108 वेळा अगदी सोप्या इन्स्टंट रेडीमेडप्रमाणे करत राहिले. आणि मला खूप छान छान आनंदी समाधानी वाटायला लागलं. आणि त्यातनं मी एकटीच 4-6 महिने हे करत होते. मग असंच मी वर्ष व्यतीत केलं. सगळं सोडलं, दसरा सोडला, सगळं सोडलं. आणि 1 वर्षानंतर 7 मे 2004ला गुरुजी बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज कोल्हापूरला आले. मग त्यानंतर गुरुजी आले, 3 दिवस सत्संग झाला. माझ्या पायी पाहुण्यांना, शेजारपाजारांना मी जागरूकतेने बोलवलं. ते सगळेजण येत होते. बऱ्याच जणांनी नामदीक्षा पण घेतली. मग 4थ्या दिवशी गुरुजी 11 वाजता घरी आले. त्यावेळेपर्यंत त्या क्षणापर्यंत आम्ही कसे जगलो, कसे वागलो याचं आम्हाला भान नव्हतं. आम्ही गोंधळलेल्या अवस्थेत होतो, मी आणि माझा भाऊ. पण सांगण्यासारखे, ऐकण्यासारखे असे अनुभव आहेत की त्या दिवशी रात्री आदल्या दिवशी गुरुजी येणार आहेत असं आम्हाला रात्री 12 वाजता कळलं. आणि तेव्हापासून आम्हाला काही भान नव्हतं की गुरुजी येणार आहेत. म्हणजे आम्ही काय थाटमाट करायचा. आम्ही 4 दिवस सत्संगामध्ये बसत होतो, जेवत होतो. घरातले आंघोळी केलेले कपडेही तसेच पडलेले होते. घर अस्ताव्यस्त होतं. तरी काय हरकत नाही. भाऊ म्हटला पाठीमागच्या शेतातले 2 ऊस आणू, नारळाच्या झाडाच्या 2 झावळ्या बांधू, पायावर पाणी घेऊ, आत घेऊ, ते येतील, चहा पितील, तुझ्याशी बोलतील, निघून जातील. पण असं नाही झालं. ते घरी येतात त्यावेळेला कुणीतरी पहाटे 5 वाजता दारावरची बेल वाजली आणि एवढा मोठा 3 फुटाचा फणस आणि 1 आंब्याची पेटी वाजवून आमचं दार उघडलं. आणि आम्ही ते म्हटलं की हे मुळे साहेब तुम्ही आमच्याकडून काही 1 पैसा पण घेत नाही आणि तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला आम्ही आणतो ते बाहेरच्या लोकांना देतो आहे, पण हे आज आवर्जून पहिल्यांदा तुम्हाला हे वस्तू तुमच्या घरी देण्याची मला हे झालेली आहे, प्रेरणा झाली आहे. त्यामुळं मला बाकीची सगळी दिवसभर कामं करायची आहेत. हे सकाळी तुमच्या घरी उतरून जातो. तो उतरून गेला. नंतर मग त्या देवीच्या देवळातून एक पुजारी आला चिठ्ठी घेऊन की माझ्या स्वप्नात 3 वाजता असं देवी आली आणि ती कोण विजयलक्ष्मी आहे, तिच्या दारात जायचं, तिचा पत्ता हा घे आणि तिच्या घरी एवढी केळी, एवढी फुलं, एवढी कमळांच्या मोठ्या कमळांच्या लव्हेंडर कलरची कमळं आणि असं जे काय असेल ते एवढी मोठी परात भरून घरी देऊन गेला. आम्हाला काय समजलंच नाही, कारण आम्ही कोणत्या तरी एका अर्धोन्मलित अवस्थेत होतो. मग भाऊ म्हटला, आहा बघितलीस ताई, आणि बघ संत आहेत, ते संत महात्मा आहेत, आपण वर्षभर त्यांची जी काय त्यांची ऐकतो वाचतो त्यातली प्रचिती, हीच तर सगळ्यात मोठी प्रचिती आली. तेवढ्यात एक कोणीतरी आलं आणि खाली रांगोळी घालून गेलं, कळलंच नाही. तिला विचारलं कोण आहे, इथं कोणतरी संत महिमा महाराज येणार आहेत, रांगोळी घालते, तुझं नाव काय, कावेरी. मग मी कुठं मी नसते, मी तिकडं पाण्याच्या ठिकाणी असते अशी म्हणून गेली. मग परत आणखीन एकदा कोणीतरी आला आणि 2-2.5 लिटर केशरी बुंद गाईचं दूध देऊन गेला. अशा प्रकारे सगळ्या समस्या झाल्या. हार केले, तोरणं बांधली, ऊसाच्या हे लावल्या, नारळाच्या झावळ्या लावल्या आणि आम्ही आपलं रिकामीच होतो.
चहा पाणी करून मस्तपणे आता काय करायचं, फरशांवर आम्ही 3ऱ्या मजल्यात राहत होतो, तर प्रत्येक पायरीवर 2-2 रेषा अशा ओढत एक एक फूल खालीपर्यंत गेलं. आणि दरम्यान एक माणूस आला 11:15 वाजता इचलकरंजीहून, मागाचं कापड घेऊन आला आणि तो म्हणाला, मुळे साहेब मे महिना आहे, तुम्ही आणि तुमचा मुलगा एकाच मापाचे आहात, दोघांनाही 2 शर्ट घ्या, हे 5 मीटर कापड तुमच्यासाठी दिलं, घ्या. तर ते भाऊ म्हणाला, बघ आपण एक पायाखाली काय ठेवायचा विचार केला नव्हता, हे पांढरं कापड ठेवूया. तर पांढरं कापड जेव्हा आम्ही आमच्या दारातून अंथरून खाली गेलो, तर पार ते 3 मजले खाली, आणि गुरुजींची कुठं ते गाडी, बोलेरो गाडी किंवा जिप्सी काय होती ना, ते जे होतं तिथपर्यंत ते त्यांचं पाऊल खाली पडेल इथंपर्यंत ते बिछलं गेलं. आणि ह्याची प्रचिती त्यावेळेला आम्हाला काहीच नाही आली. गुरुजी आले, मग ते आम्ही गुरुजींच्या चहा पाण्यासाठी सोय म्हणून फक्त शिरा आणि चहा आणि थोडंसं खायला उपीट केलं होतं आमच्यासारख्यांचं, म्हणजे आले. गुरुजी येताना जवळजवळ 75 भक्त सेवेदार घेऊन आले. आणि आमची एवढीशीच खोली होती, एवढासाच जाजम, पण आम्हाला कळलंच नाही, ते खोलीच एवढी मोठी झाली की त्यात जवळजवळ ते 75 भक्त आणि अवतीभोवतीचे 25 असे मिळून जवळजवळ 100-125 अवतीभोवती तिथं भरले गेले. आणि जागा आपोआप मोठी झाली. गुरुजी आले, सगळ्यांनी अवतीभोवतीचे बरेचसे गुरुजींचे महिमा आम्ही ज्यांना सांगत होतो ते सगळे भक्त येऊन नामदीक्षा घेऊन गेले. इव्हन मुसलमानचे एक मॅडम होत्या, त्यांनी पण ते नामदीक्षा घेतली. नामदीक्षा देऊन 2 वाजता तिथून बाहेर पडले. मग त्या दिवशी रात्री 12 वाजता सत्संग झाला, संध्या आरती झाली. मग गुरुजींनी जाण्याची तयारी केल्यावर सगळ्यांच्याकडून निरोप घेतला आणि गुरुजींची जे काय बस हल्ल्यानंतर मग आम्ही 12:30 वाजता घरी आलो. भावाची एक 2.5 वर्षाची मुलगी होती, भूक लागली, ह्या सगळ्या व्यापामध्ये ती भूकीच राहिली होती. आणि रात्री 2 वाजता उठून ती मुलगी रडत म्हणाली की बाबा मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी जेवायला द्या, मला भूक लागलेली आहे, आई मला भूक लागले. रात्री झोपेतून उठून ती रडा लागली. भाऊ म्हणाला, आज दिवसभर आपण तिथं गुरुजींच्याकडे जेवलो आणि चल तुला दाखवतो, काय पाहिजे तुला, चहा करून देऊ का. तर मग आज जाऊन भांडं बघायला लागले, तर त्या मुलीने भांड्याचं हे उघडलं, टोपण उघडलं, तर आतमध्ये जसाच्या तसा शिरा तसाच शिल्लक होता. आणि त्यामुळं तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने बाहेर येऊन मला उठवलं, ताई दमलीस का तू, उठ. अगं हे बघ, गुरुजी घरी येऊन गेले आणि हे घरातमध्ये शिऱ्याचं पातेलं जसं आहे तसंच परिपूर्ण भरलेलं आहे. आणि त्यातलं त्यांनी ते शिरा खाल्ला. आणि त्यावेळेला आमची मोहनिद्रा किंवा आम्ही ते अद्भुत अवस्था होती ती पार त्यातून जागे झालो. आणि गुरुजी कोण होते विचार करा. मग त्या जाता त्यावेळेला एक गुरुजी बाहेर पडताना मला एक वयस्क माणूस होते, ते असे सांगितले की आपके घर में कोई आया है ना, तू जानबूझ भी नहीं सकोगी अगले जन्म तक, तुझे सिर्फ इतना बता देता हूँ, वो कौन है पता है क्या, सोच विचार कर लेना. मग त्याचे ते रात्रीचे मला शब्द लक्षात आल्यानंतर ते असे की ते सतलोकचे खुद्द आलेले कबीर साहेब रामपालजी महाराजांच्या रूपात येऊन माझ्या घरी हे म्हटल्यानंतर त्या दिवशी बर्फाची लादी ठेवावी इतकं मोठं समाधान जे काय मला मिळालं ते आजतागायत तसंच अबाधित आहे. आणि त्याचा मला पूर्णपणे परिचय आला. आणि प्रत्येक अनुभव माझे अनबिलिव्हेबल असतील अशी प्रत्येक वेळेला माझी सांगेल तितकी कमीच आहे, पण हा माझा आध्यात्मिक लाभ झाला आणि असेच बरेच अनुभव आहेत. तर हा एक आध्यात्मिक लाभ संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दिलेलाच आहे. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा या साधनेमुळे त्यांनी जी आपल्याला भक्ती दिली, जे गुरुमंत्र दिले, त्यामुळे आपल्याला काही शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा स्वरूपात काही लाभ प्राप्त झालेत का? 1000% मला हे सगळे लाभ मिळालेले आपण म्हणता येते. जे हृदयरोगाची किंवा लहानपणापासून उदासीन्याची ती सगळी माझी नमोहरम निर्मूलन झाली. आणि मी आनंद समाधानी 18व्या वर्षापासून जे माझा हृदरोग, रक्त काळं होणे, हृदयाची पंपिंग न होणे किंवा उदासीनता होणे, सगळं काही बघितल्यावर सगळ्यांनी सुखी असावं, सगळे दुःखी असले की मी दुःखी वाटायची. ती सगळी माझी समस्या गुरुजींनी एका क्षणात सगळं समाधानी केलं. मला अमृतानं न्हाऊ घातल्यासारखं मी समाधानी झाले. याचा जरासा मी पूर्वचरित्र, पूर्व इतिहास सांगू इच्छिते. माझं काय माहीत नाही, मी जन्मताच मी उदासी आणि खूप अशी थकलेली अशी असायची. माझे वडील माझं संगोपन करताना मला यथारूपी आज्ञाधारकपणे माझं सगळं संगोपन केलेलं आहे. कालांतराने माझं काय ते मानसशास्त्र शाळा पूर्ण झाल्यानंतर मला कथा कादंबऱ्यांचा खूप वाचनाचा छंद होता. म्हणून मला एक कर्माचा सिद्धांत आणि एक नॅस्ट्रोडमसची भविष्यवाणी अशी 2 पुस्तकं मला आणून दिली. मग ती माझ्या बाबांनी दिली म्हणून मी
वयाच्या 18व्या वर्षी ती सगळी मन लावून ऐकली, वाचली. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की आपले जे वडील आहेत आणि त्यांनी आपल्याला 2 कादंबऱ्या दिल्या होत्या, त्यापैकी एक नॅस्ट्रॅडॅमस यांची भविष्यवाणी होती. तर ह्या भविष्यवाणीमध्ये आज बऱ्याच ठिकाणी चॅनलमध्ये असं प्रसार होतो की नॅस्ट्रॅडॅमसनी जी भविष्यवाणी केली ती संत रामपालजी महाराजांवर खरी उतरते. तर त्यावेळेसच आपलं जे अध्ययन त्या भविष्यवाणीमध्ये आपण केलं होतं आणि आत्ता जे टी व्ही चॅनलवर जे काही न्यूज येते त्यामध्ये सांगतात की संत रामपालजी महाराजांचं जे भाकीत नॅस्ट्रॅडॅमस यांनी केलं होतं ते याच्यामध्ये आपण काय सांगाल? नॅस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी रामचंद्र जोशी हे कोणते लेखक आहेत आणि कर्माचा सिद्धांत हिराबाई ठक्कर असे हे त्यांनी भगवत गीता आणि वेदांवर सारांश काढून जे लिहिलेलं आहे. एका कलेक्टर लेवलचे अधिकारी होते, त्यांचं ते कर्माचा सिद्धांत. मग कर्माचा सिद्धांत वाचला मी, पण संत रामपालजी महाराज भेटल्यानंतर मी परत एकदा ते कर्माचा सिद्धांत आणि नॅस्ट्रॅडॅमसची वाणी वाचली. माझ्या वडिलांनी दिलेली जपून ठेवलेली 2 पुस्तकं होती ती मी वाचली. कर्माचा सिद्धांत या पुस्तकामध्ये पान नंबर 51 पासून 53मध्ये असा उल्लेख केलेला आहे की आपल्या गतजन्मीच्या कर्माच्या, संचित कर्माच्या पर्वता एवढ्या राशी जर का आपल्या ज्ञानयोग सांगणारा, भगवद्गीतेतल्या ह्याप्रमाणे ज्ञानयोग तीन योग आहेत, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. ज्ञानयोग सांगणारा जर का तो सिंह गर्जना करून टाहो फोडून जे काय ज्ञानयोग सांगतो तो सिंह गर्जना करून सांगणारा गुरु भेटला तर तुमच्या गेल्या जन्मीच्या कैक कर्माच्या राशी, संचित कर्माच्या राशीचे पर्वत भस्म होतील. आणि तो सिंह गुरु भेटल्यानंतर जर तुम्ही मेंढरू जरी असाल अगदी दुर्बक्षिलेले तर तुम्हाला तुमच्या कंठात त्यांनी जो काय ते 7 पासवर्ड दिले मणक्यातले, तर त्या पासवर्डने तुम्ही सिंह गर्जनेसारखी डरकाळी तुम्ही फोडू शकता. आणि जो कोणी ह्या मृत्यूलोकाचा बॉस, यम, मृत्यूदेव जो कोणी आहे ना, तो सुद्धा मेंढरागत पळून जातो. इतकी त्या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. आणि तो जो कोण सिंह गुरु असेल ना, कर्माचा सिद्धांतप्रमाणे ते बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज आहेत. ह्याची मला जवळजवळ 20 वर्षानंतर मला त्याची प्रचिती आणि त्याची स्पष्टता, मला सातत्य मला कळून आलं. हे एक गोष्ट झाली. आणि नॅस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीप्रमाणे जे काय 3 बाजूनी समुद्र आणि एका बाजूने पर्वत, हिमालयाच्या पर्वतराशी, अशा ठिकाणी जो कोणी जन्माला येईल, शायरन, नॅस्ट्रॅडॅमसचा शायरन म्हणजे सिंह मानव, तो सिंह मानव राम, कृष्ण, शंकर, विष्णू यांच्या पलीकडेचे ज्ञान सांगून, गर्जना करून, गैर निद्रेत असलेल्या मानव समाजाला जागे करून जे काही तो ज्ञान सांगेल आणि सगळ्यांना जागं करेल. आणि ते जो कोणी असेल ना, तो संत, ऋषी, मुनी, महात्मा हे नसून तो पुराण पुरुष, अगदी आधी अनादी कालापासूनचा जो हिरण्यगर्भ पुराण पुरुष जो आहे, तो साक्षात हरी स्वरूप, तो हरियाणामध्ये जन्माला आलेला आहे. हे माझ्या लक्षात आलेलं आहे नॅस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीमधून. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांवरचं जे काही ज्ञान आपण यापूर्वी पण ऐकलं, त्याचप्रमाणे जी परमेश्वर प्राप्तीची जी आपली आस होती ती पूर्णपणे संत रामपालजी महाराजांपर्यंत येऊन आपली पोचली. आणि त्यातून आपल्याला उलगडा झाला की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहे जे आपल्यामधली जी उदासीनता आहे ती दूर करू शकले. त्याचप्रमाणे आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला त्यांनी आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या भगिनी आहेत, जे आज श्रोतावर्ग आहेत, त्याचप्रमाणे जे आत्मा आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, या ना त्या देवाला जात आहेत, या ना साधू संतांकडे जात आहेत, तर या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून उद्देशून काय संदेश द्याल? या जगामध्ये सगळीकडे समाधानासाठी प्रत्येक जीव अपेक्षित आहे आणि त्या कोणालाही कधीही समाधान मिळत नाही आहे. इवन राम, कृष्ण, जे देवी देवता यांनाही ते कधी समाधानी पाहू शकलेले नाहीत. ते सगळ्याचं मोठं सामर्थ्यवान समाधान फक्त रामपालजी महाराजांच्या भक्तीत चरणी असून मी जगाला संदेश काय तर देऊ शकत नाही. प्रार्थना करते की अवतीभोवती माझा जीव लहान असल्यापासून उदासीन होत होता आणि अवतीभोवतीची दुःख बघून आणि जरा उदासीन होत होता. तर ह्या सर्वापासून सर्वांना समाधान मिळावं याकरता आज जे आपल्या समाजामध्ये माळकरी समाज आहे, स्वामी समर्थांचं जे रामदासांच्या बैठकी होतात, परत गोंदवले आहे, साईबाबा आहे, तिथं कुठंही काहीही
कितीही केलं, सगळं मी करून भोगलेली आहे, कशातही मला पूर्णत्व मिळालं नव्हतं. पण संत रामपालजी महाराजांचं हे जे सत्यज्ञान जे चाललेलं आहे विविध TV चॅनलवर, त्यांच्या पुस्तकात ज्ञानगंगा हे एकदा जरूर वाचावं. आणि त्यांनी ते ह्यातलं जे काय सामर्थ्यवान जे सत्यज्ञान, सृष्टीरचना आणि जे त्यांनी दिलेल्या सगळ्या देवी देवतांचे मंत्र जे काही आपल्या मणक्यातल्या 7 कमळामध्ये त्यांचे पासवर्ड आहेत, त्यांच्याकडून ते घ्यावं आणि सगळ्या समाजांना सुख समाधान मिळावं. आणि हे गुरुजींनी जे चालवले आहे की संपूर्ण विश्वाला आध्यात्मिक आणि मोक्ष प्रदान करण्याचे ज्ञान, मांसाहारी किंवा नशामुक्त भारत समृद्धतेने निर्माण करण्याचं त्यांचं जे काय उद्दिष्ट, आपल्या समाजातील हुंडा प्रथा ही कुरीती समूळ निर्दलन करण्याचं जे काय अभियान आणि सगळ्यांना सद्भक्ती मार्गाला लावणे, हे त्यांनी घेतलेला सर्वात मोठा हा भक्तिज्ञानाचा हा जो प्रसार आणि प्रचार सगळ्यांनी आवर्जून पाहावा. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांच्या चरणी मला जशी समाधानी समृद्धी मिळाली तशी सर्वांना लाभावं आणि तुम्ही सगळ्यांनी हे पाहावं, ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. जसं तुम्ही आज समाजाला साथ घालत आहात आणि आपल्या अनुभवातून त्यांना आज आपण एक संदेश देत आहात की मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचा जो काही विडा आहे, जे समाज सुधारण्याचं कार्य आज संत रामपालजी महाराज आपल्या अनुयायाद्वारे करत आहेत. जसे की हुंडा घेणे देणे या परंपरेतून ते समाजाला बाहेर काढत आहेत. त्याचप्रमाणे जे काही कर्मकांड आहे त्या कर्मकांडाला विरोध करत आहेत आणि एक समृद्ध, सुशिक्षित आणि आध्यात्मिक भारत निर्माण करण्याचं जे कार्य संत रामपालजी महाराज करत आहेत, या जर कार्याकडे जर एखादा साधक लक्ष देऊ इच्छित असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांचा एक भाग म्हणून आज होण्याची इच्छा त्याच्यामध्ये जर प्रवृत्त होत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुमंत्र किंवा त्यांच्या या कार्यामध्ये त्याला जर सामील व्हायचं असेल तर ती व्यक्ती या कार्यामध्ये कशी सामील होऊ शकते? तर आज विविध TV चॅनलवर मराठी, हिंदी, नेपाळी, गुजराती, कन्नड या सर्व भाषांच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचे भगवद्गीता आणि वेद याचे साक्षी पुराव्यासाठी सहित सत्संग होतात. ते सत्संग पाहताना खाली पट्टीवर फोन नंबर येत असतात. त्या फोन नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय आणि तुम्ही घरपोच तुम्ही ते फ्री पुस्तक मागू शकताय. तुम्ही सत्संग पहा, पुस्तक वाचा आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जवळजवळ 500 केंद्र आहेत. त्या केंद्रामध्ये तुम्ही सहजपणे पोहोचून जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊन ही भक्ती संपादित करू शकताय. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं मार्ग जर एखाद्याला पाहिजे असेल तर आज TV चॅनलच्या माध्यमातून जे काही सत्संगाचा कार्यक्रम आज चालू पाहत आहेत, त्याचप्रमाणे काही नंबर मोबाईल TVच्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर संपर्क साधला तर साधकाला आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तिथे तो जाऊन अगदी सहजपणे तेथे जाऊन तो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा त्यांच्या मिशनमध्ये तो जुडू शकेल. मला हे विचारायचं की या गुरुमंत्रासाठी आणि या सद्भक्तीसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? हा प्रश्न तुम्ही गहन विचारलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे जर हे गुरु दीक्षा मंत्र आणि गुरुजींचे सत्संग पाहून त्या ठिकाणी पोचलेल्या माणसाला गुरुजी तर निःशुल्क नामदीक्षा देतात. निःशुल्क सगळं आरती, पुस्तक, मंत्राचं कार्ड, जपमाळ सगळं देतात. पण मला असं म्हणायचं आहे, जर पृथ्वीवर आपण शीर जरी दान दिलं तर हे कुठेही मिळणार नाही. हे संत रामपालजी महाराज मुक्तपणे देत आहात. तर सगळं समाज जागं व्हा आणि प्रथम सर्व कामं सोडून संत रामपालजी महाराजांच्या चरणी येऊन तुम्ही नामदीक्षा स्वीकारून निःशुल्कपणे जे काय आहे ना ते देतात. त्यांच्या भक्ती ज्ञान, सत्य ज्ञान भक्तीमध्ये तुम्ही अवश्य सहभागी व्हा आणि आपला आत्मोद्धार, आत्मकल्याण करून घ्या. सहपरिवार, नातेवाईकांसहित सर्व तुम्ही जागे व्हा. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी
संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.